रामकृष्ण हरी मंडळी आपण सध्या मथुरा या ठिकाणी आहोत आणि गोवर्धन पर्वत जो श्रीकृष्णाने उचलला होता आपल्या करंगीवरती, त्या गोवर्धन पर्वताच्या ची जी काही परिक्रमा आहे ती परिक्रमा करतो आहे. आता या ठिकाणी जवळपास 21 किलोमीटरची ही परिक्रमा आहे आणि त्या परिक्रमेला आता लगेच सुरुवात होईल. आपण तिथं प्रवेश करतो आहे गोवर्धन जे शहर आहे उत्तर प्रदेशमधलं तिथून. तर ही आमची परिक्रमा इथून चालू झालेली आहे. आता इथून पुढे 21 किलोमीटरपर्यंतचा प्रवास आम्ही करून याच ठिकाणी येऊ आणि इथून परत रिपीट जिथून प्रवेश केला तिथून बाहेर निघू. हे सर्व प्रवास केल्याच्यानंतर आपली 21 किलोमीटर पूर्ण झाल्याच्यानंतर ही गोवर्धन परिक्रमा पूर्ण होते. आता या ठिकाणी ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पायानं बरेच लोक, काही ज्यांनी श्रद्धाळू आहेत ते चालतात. आता आपल्या समोर जे दिसतं आहे ते राधा यांचं मंदिर आहे. या ठिकाणी राधा यांचा शृंगार व्हायचा, त्या सजायच्या वगैरे, आंघोळ वगैरे करण्यासाठी या ठिकाणी तलावसुद्धा खाली आहे, त्यामध्ये ते स्नान वगैरे करायचे आणि वरल्या साईडला त्या सजायच्या वगैरे आणि मग श्रीकृष्णांची गाठभेट त्या ठिकाणी व्हायची. अशी एक आख्यायिका या ठिकाणाची आहे. या ऑटोमध्ये बसून आम्ही हा 21 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. तो प्रवास चालू आहे आणि या ठिकाणी जे राधाराणीचं मंदिर आहे, जे शृंगाराचं ठिकाण आहे, तेही आपल्याला दाखवता यावं या अनुषंगाने आणि आम्हाला पाहता यावं या अनुषंगानं आम्ही तिची थोडी शूटिंग केली. तर समोर पाहते ते ठिकाण आहे. खाली तलावामध्ये राधाराणी यांचं स्नान वगैरे व्हायचं आणि समोरल्या बाजूला त्या ठिकाणी ते शृंगार करायचे आणि मग श्रीकृष्णांची भेट व्हायची. आता त्याला पर्यटनाचं स्वरूप आलेलं या ठिकाणी असंख्य लोक, लाखो लोक भेटीला येतात, याचं दर्शन घेतात. तसं आम्हीही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि पुढल्या परिक्रमेच्या प्रवासाला पुढे निघालो. हे मंदिर, तर ह्या परिक्रमेमध्ये अनेक अशी धार्मिक मंदिरं जागोजागी आहेत आणि हा जो पर्वत आहे, हा पर्वत पूर्ण जेवढे 21 किलोमीटरचा हा प्रवास होतो, या ठिकाणी कुंपण जे असतं ते कुंपण या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या कुंपणाच्या आतमध्ये हा गोवर्धन पर्वत आहे. म्हणजेच काय की त्याच्या आतमध्ये गोवर्धन पर्वताच्या परिसरामध्ये कुणालाही एंट्री नाही, ह्या अशा पद्धतीचं कुंपण आहे. आणि माकडांचा सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळा आहे. बहुतांशी मथुरा, वृंदावन, गोकुळ या ठिकाणी असंख्य माकडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ह्या प्रवासामध्ये. तर आम्ही जो बसून चाललो ते ऑटो आहेत, इलेक्ट्रिक ऑटो आहेत. याला डिझेल पेट्रोल काय लागत नाही आणि छोटे छोटे ऑटो आहेत. अगदी लहान लहान गल्लीबोळातून सुद्धा ते प्रवेश करू शकतात. आता आपण गोवर्धन या ठिकाणचं जे मंदिर आहे श्रीकृष्णांचं, त्या ठिकाणी आलेलो आहोत. तिथंही आपण उतरून त्या ठिकाणाचं आपण दर्शन घेणार आहोत. या ठिकाणी जो आम्ही प्रवास करतो आहे या ऑटोसाठी पर हेड 250 रुपये या प्रमाणामुळे आम्हाला आमच्याकडून एक 1200 रुपये, आम्ही 5 जण होतो, 1200 रुपये यांनी फीस घेतलेली आहे, जी सुरुवातीलाच त्या ठिकाणी ठरली जाते. आणि आता आम्ही हे मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे, ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं मंदिर आहे. या भागामध्ये श्रीकृष्णांना ठाकूर या नावानं सुद्धा ओळखतात. इथलं दर्शन घेतलं, आम्ही बाहेर पडलं. हे गोवर्धन पर्वतांचे काही दगड वगैरे आहेत, याचीही लोक या ठिकाणी पूजा करतात. आम्हीही त्याचं दर्शन घेतलं आणि थोडं आणखी पुढे निघालो. पुढे श्रीकृष्णाचाच एक पार्ट म्हणून आणखी एक मंदिर आहे, त्या मंदिराचं सुद्धा आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आता समोर जो एक महाराज दिसतो आहे, हा थोडा लुच्चा टाईपचा महाराज दिसला. असे धार्मिक स्थळामध्ये हा महाराज लोक असतात. तर ते दर्शनाला गेल्याच्यानंतर उगीच हे तांदूळ द्या, हे करा, ते करा, तुम्हाला देव पावेल, एवढे पैसे द्या, देवानं मला सांगितलं आहे आणि तुमच्या खिशात पैसे आहेत, तुम्ही नाही म्हणू नका, वगैरे वगैरे असे काहीतरी थोतांड गोष्टी काहीतरी बोलतात. बाकी लोकांची अडचण नाही, असे काही असतात. तर या महाराजांना मी माझ्या भाषेमध्ये समजावण्याचा सांगण्याचाही प्रयत्न केला. थोडासा संवाद आहे का आणि पुढे आपण कंटिन्यू ही परिक्रमा पाहण्याचा प्रयत्न करू. भक्ति मिलेगी, भंडार भरा रहेगा जीवन में. ये देखो श्रद्धा से आते हैं हम, ऐसा परेशान मत करो, आपके सामने बैलेंस काम है. या महाराजाला आम्ही समज दिली किंवा या ठिकाणी श्रद्धेने लोक येतात, त्यांच्या श्रद्धेचा तुम्ही व्यापार करू नका आणि त्याला समज देऊन आम्ही बाहेर पडलो. आता हे पूर्ण साईडला आपण ऑटो पाहत आहे, छोटे छोटे ऑटो आहेत, त्यामध्ये आम्ही बसून पुढल्या प्रवासाला निघालो. पुढे गेल्याच्यानंतर एक गंगेचं सुद्धा एक या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिराचं सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. अतिशय उजव्या साईडला आपण पाहत आहे त्याचं जे गोवर्धन पर्वत आहे त्याचं कटडा आहे आणि डाव्या साईडनं अशी लहान लहान दुकानं, एक गाव टाईपचं या ठिकाणी दुकानं आहेत.
आता थोडं पुढे गेल्याच्यानंतर आपण राजस्थानमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहोत. हा उत्तर प्रदेशचा परिसर आहे. उत्तर प्रदेशचा जे काही गोवर्धन परिक्रमा आहे त्याचा परिसर आहे. आता हे या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. इथलं दर्शन घेतलं. म्हणजे गोवर्धन पर्वताच्या अवतीभोवती असे बरेच मंदिर आहेत आणि या प्रत्येक मंदिरांचं दर्शन घेत 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 आपण पुढे, आता हे गिरिराज महाराजांचं मंदिर आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढल्या प्रवासाला पुढे निघालो. गोवर्धन पर्वताची आख्यायिका आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अतिशय प्रचंड असा पाऊस इंद्रराजांनी पाडायला सुरुवात केल्याच्यानंतर जनतेचं संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवरती जो पर्वत उचलला होता तो पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत, आणि त्याच पर्वताची आपण परिक्रमा करतो आहे. त्याच्या परिक्रमेच्या रस्त्यामध्ये अनेक असे बरेच देवस्थान आहेत. त्या देवस्थानाचे दर्शन घेत घेत आपण ह्या छोट्याशा लहान ऑटोमधून पुढे चाललो आहे. आसपास एक 2-3 फुटाचा रुंदीचा हा छोटासा ऑटो असतो. आता हा गोवर्धन पर्वताचा भाग. आता या ठिकाणीची उंची फार राहिलेली नाही, उंची अतिशय कमी आहे. या ठिकाणच्या स्थानिकच्या लोकांना, येथील महाराज लोकांना वगैरे आम्ही विचारल्याच्यानंतर आम्हाला अशी माहिती या लोकांनी दिली की दररोज हा 1 तीळ इतका खोल जमिनीमध्ये तो जातो. म्हणजे हा जमिनीमध्ये हा रुतत चालला आहे हा पर्वत, म्हणजे याची उंची कमी होत चालली आहे. आणि ज्यावेळी ह्याची पूर्णपणे उंची नष्ट होऊन जाईल, हा जमिनीमध्ये पूर्ण सामावलेला असेल, त्यावेळेला इथं मानवी जीवन असणार नाही असं ते सांगतात. अशा पद्धतीची ती आख्यायिका आहे. आता आपण राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे. राजस्थानमधील म्हणजे गोवर्धन पर्वताचा काही भाग हा राजस्थानमध्ये सुद्धा येतो. तर ह्या राजस्थानमध्ये आम्ही हित दर्शन घेतलं आणि मग प्रवासामधला थोडासा विसावा म्हणून या ठिकाणी आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा परिसर अतिशय उत्तम असाच आहे. म्हणजे राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग या गोवर्धन पर्वताने व्यापलेला आहे. आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये श्रीकृष्णांची भक्ती असणारे हे सर्वच लोक आहेत. ठाकूरजी अशा नावानं श्रीकृष्णांची ती सर्व आठवण करतात आणि विशेष श्रद्धेनं हे लोक वागतात. हे विशेष येथील प्रवासामध्ये लुच्चे लोक फारशी घटले नाहीत, कारण ह्या लोकांचं सर्वांचंच वागणं अतिशय चांगलं, इतरांना समजून घेण्यासारखं असंच दिसलं. आता भाषेचा थोडासा प्रवासामध्ये अडथळा येत असतो. बऱ्याच लोकांना हिंदी जमत नाही, स्थानिकांची काही भाषेची असते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये हिंदी चालत असल्यामुळं आमचा प्रवासाला फार कुठल्या अडचणी आल्या नाहीत. आता ह्या राजस्थानचा परिसर आहे. राजस्थानमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी उतरून या ठिकाणचं जे काही देवस्थान आहे त्या देवस्थानाचं दर्शन घेण्यापूर्वी विश्रामगृह राजस्थान याच्या समोरल्या बाजूला एक थोडासा व्हिडिओ घेतला, त्याचे फोटो वगैरे काढले आम्ही आणि मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही परत बाहेर पडलो. राजस्थानमधल्याही लोकांना आम्ही संपर्क केला, काही बोललो. याही लोकांची हिंदी वगैरे बऱ्यापैकी आहे आणि याही लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटला. म्हणजे ह्या पूर्ण प्रवासामधले गोवर्धन परिक्रमेच्या प्रवासामधले जेवढे काही गावं येतात, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असतील किंवा राजस्थानमधले असतील, ते सर्वच लोक चांगले भेटले, चांगले दिसले. वागायला, बोलायला लुटारूपणा या ठिकाणी फारसा काही दिसला, अनुभवायला आला नाही. त्यामुळं प्रवास करण्यासाठी किंवा इतर राज्यातून त्या ठिकाणी जाण्यासाठी कुणी भाविकांना घाबरण्याची गरज नाही. बाकी थोडा भाषेचा संपर्क करण्याचा जो काही विषय असतो, तर आपल्याला हिंदी मिनिमम जमली पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. तर बाहेर आल्याच्यानंतर राजस्थानचा परिसर या ठिकाणी हे आम्ही थोडंसं फोटो सेशन आमच्या मित्रमंडळींनी केली. श्री मंदिर जे पंचरी कलोठा अशा नावाचे मंदिर आहे, ही त्या ठिकाणची भाषा आहे. आणि त्यांचं दर्शन आम्ही घेतलं आणि परत इथलं जे काय मार्केट आहे ते मार्केट थोडंसं बरं वाटलं. आणि या ठिकाणचंही नाश्ता वगैरे कसा मिळतो हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी थोडा विश्राम करण्याचा प्रयत्न केला. आणि अर्धा तास आम्ही थोडासा विरंगुळा म्हणून इथं नाश्ता वगैरे केला, चहापाणी केलं. ज्याला थंड घ्यायची त्यांनी थंड घेतले, कोणी समोसा घेतला, कोणी कचोरी घेतली. आणि या ठिकाणी हॉटेलवरती हे समोर हिमांशू प्रजापत यांचं नाव आहे. अतिशय तरुण आणि चांगला मुलगा दिसला. हे पती पत्नी आहेत. आणि या ठिकाणी नाश्ता वगैरे की आम्ही करून सर्वांनी इथून पुढे जाण्याचा बेत आमचा आहेच. परंतु हिमांशू यांची बोलण्याची भाषा, इतरांना वागणूक द्यायची भाषा ही आम्हाला सर्वांनाच आवडली. पुढे आम्ही परिक्रमेचा पुढला जो रस्ता आहे तो पार करत पुढे निघालो. आता हा पूर्णसुद्धा परिसर गोवर्धन परिक्रमेचाच परिसर आहे. आणि आयुष्यामध्ये येऊन
बऱ्याच धार्मिक स्थळांना गाठीभेटी देणं गरजेचं आहे असं अनेक लोकांना वाटतं. त्या अनेक स्थळापैकीचं एक हे स्थळ जे मथुरेच्या जवळपास येतं. मथुरेमध्ये येत नाही परंतु मथुरेच्या जवळपास येतं. आणि गोवर्धन म्हणून जो काही तालुका आहे मथुरेमधला, त्यात गोवर्धन तालुका जे काही शहर आहे, आता या कमानीपाशी राजस्थान संपत आहे आणि आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करतो आहे. तर गोवर्धन जे हे शहर आहे ते ह्या गोवर्धन पर्वताच्या पट्ट्यामध्येच येतं. या ठिकाणाचं महत्त्व हे आहे की श्रीकृष्णांनी जो गोवर्धन पर्वत उचलला आहे तो याच ठिकाणाहून उचललेला आहे असं या स्थानिकांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळं या ठिकाणाचं विशेष असं महत्त्व आहे. मंदिरामध्ये जायला परवानगी नसल्यामुळे आम्ही त्याचे फोटो काढू शकलो नाही आणि आम्ही परिक्रमा पूर्ण करून आता जी आमची मूळ गाडी आहे, जी पूर्ण या ठिकाणचा 170-100 किलोमीटर प्रवास करण्यासाठी आम्ही बांधली होती, त्या गाडीपर्यंत आलो आणि त्या गाडीमध्ये बसून आम्ही आता पुढल्या प्रवासाला निघतो आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्णाचं जन्मस्थान, कारागृह, निधिवन आणि काच मंदिर हे सर्व मथुरेमधील स्थळांना भेट देणार आहोत. तर त्याही व्हिडिओची वाट आपण पाहावी आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून आपल्यापर्यंत ह्या पूर्ण प्रवासातील मथुरा, वृंदावन, गोकुळ ह्या सर्वच देवस्थानांची माहिती वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल.